का नाही त्यांच्याबद्दल चांगलं बोलायचं? अरे चांगल्याला चांगलं बोला म्हणून बाळासाहेबांनी शिकवलंय. तामिळनाडूत आता जी दुर्घटना घडली त्या शिष्टमंडळात देखील शिकान गेला. त्या विदेशामध्ये आपला मिलिंद देवरा गेला. ही शिवसेनेची शान आहे. हा शिवसेनेचा स्वाभिमान आहे. शिवसेनेचा अभिमान आहे की आपल्याला या देशाची सेवा करण्याची, देशाची सेवा करताना नेतृत्व करण्याची संधी देखील देत आहे. आणि म्हणून काही लोक म्हणाले तुमचा मेळावा सुरतला करायला पाहिजे, त्यांना अमित शहाला बोलवा, याला बोलवा. सुरत भारतामध्येच आहे. अरे आम्ही तर त्यांना बोलवायला आम्हाला बिलकुल काही वाटणार नाही, पण तुमचा मेळावा तुम्ही पाकिस्तानमध्ये करायला पाहिजे होता, पाकिस्तानमध्ये. आणि आसिफ मुनीर का काय नाव आहे त्याचं, आसिफ मुनीर, त्याला प्रमुख पाहुणा बनवायला पाहिजे होता. मग तुमच्या पाकिस्तानमध्ये तुमच्या मेळाव्याची हेडलाईन झाल्या असत्या, हेडलाईन, आणि तुम्हाला आनंदाच्या उकळ्या फुटल्या असत्या. कारण तुम्हीच हेडलाईन दिल्या पाकिस्तानला. आपल्या लष्करावर संशय घेतला, लष्कराच्या शौर्यावर संशय घेतला. किती विमानं पडली, किती मिसाईल गेले, किती हे झालं, तेच त्यांनी सांगितलं. बघा तुमच्या देशातले, भारतातले लोक संशय व्यक्त करतायत की तुम्हीच त्यांना हेडलाईन दिली, त्याच्यात तुम्हाला धन्यता मिळते. आणि म्हणून राहुल गांधी पाकिस्तानी भाषा बोलू लागले, त्यांच्या बाजूला बसता तुम्ही. हे देशप्रेम आहे, ही देशभक्ती आहे? खरं म्हणजे हे पाकिस्तानी प्रेम आहे. आणि म्हणून तुम्हाला आमच्यावर टीका करण्याचा नैतिक अधिकार बिलकुल नाही. मगाशी कोणतरी म्हणाला गुलाबराव सावरकरांवर टीका केली. सावरकरांवर टीका जे करतात राहुल गांधी मुद्दाम करतात, त्यांच्या मांडीला मांडी लावून बसतात आणि सांगता आम्ही हिंदुत्व. हे हिंदुत्व आहे तुमचं? हे बेगडी हिंदुत्व आहे. बाळासाहेब असते तर उलटा टांगून खालून मिरचीची धुरी दिली असती तुम्हाला. हे हिंदुत्व आहे तुमचं? सावरकरांचा अपमान मुख गिळून बसता, त्याच्या बाजूला बसता. पाकिस्तानचे झेंडे फडकवता, दहशतवाद्यांना जे बॉम्बस्फोटचे आरोपी आहेत त्यांना तुमच्या प्रचारामध्ये फिरवता. बॉम्बस्फोटच्या आरोपींचे कबरी सजवता. हे हिंदुत्व आहे तुमचं? हे हिंदुत्व आहे का? हिंदुत्व काय टी शर्ट आहे का? घातला की सोडला की चढवला की हिंदुत्व झालं? अरे बाळासाहेबांचं जे हिंदुत्व आहे ते तुम्ही 19ला सोडलं, 2019ला सोडलं. जेव्हा काँग्रेसच्या जोकडामध्ये, काँग्रेसच्या दावणीला शिवसेना बांधली तेव्हा तुम्ही हिंदुत्व सोडलं. बाळासाहेबांनी सांगितलं होतं माझी काँग्रेस होऊ देणार नाही. तुम्ही तर बाळासाहेबांनी काँग्रेस ही पंचसूत्री गाडून टाका म्हटलं होतं, ते गाडायचं सोडा त्यांना तुम्ही डोक्यावर घेतलं. हे तुमचं हिंदुत्व आहे? हे तुमचं हिंदुत्व? जेव्हा मुख्यमंत्रीची खुर्ची तुम्हाला पाहिजे होती तेव्हा बाळासाहेबांचे विचार तुम्ही सोडले, बाळासाहेबांचे विचार विसरले. आता बाळासाहेबांचा विचार तुम्हाला यायला लागला. मुख्यमंत्री पदासाठी, खुर्चीसाठी, हे सगळं तुम्ही एका खुर्चीसाठी सगळं घालवलं. तुम्ही सगळं घालवलं. पक्षाचा प्रमुख, पक्षातले लोक संपवण्यासाठी कधी कारस्थान करतो? रामदासबाईंनी त्याची उदाहरणं सांगितली, मी पुन्हा ती सांगणार नाही. ह्याला संपव, त्याला संपव, त्याला संपव. हे पक्षप्रमुख नाहीत, हे कारस्थान करणारे कटप्रमुख आहेत. कटप्रमुख, गटप्रमुख नाही, कटप्रमुख. कारस्थान कधी आपल्या पक्षामध्ये
आपल्याच कार्यकर्त्यांना संपवायला किती नावं आहे. रामदासबाईंनी ती नावं घेतलेली आहे. म्हणून ही परिस्थिती झाली. गेला तो कचरा. कधी आत्मपरीक्षण करणार की नाही? हे लोक का जातात? का? कशासाठी? याच्यात कुणाची चूक आहे? हजारो लाखो लोक चुकीचे आणि एक माणूस बरोबर. जगामध्ये असा कुठलाही पक्षाचा प्रमुख अध्यक्ष नसेल की स्वतःच्याच पक्षातल्या लोकांना संपवण्याची भूमिका घेणारा. आज आठवा, बाळासाहेब असताना किती मोठे नेते सगळे बसायचे सोबत, ते वैभव आठवा. आता काय परिस्थिती आहे? काय परिस्थिती आहे? याला जबाबदार कोण? आणि म्हणून आता मला तर वाटतं या सर्व निवडणुका, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्यानंतर मला वाटत नाही की त्यांची सावली देखील त्यांच्या सोबत राहील की नाही. शिवसैनिक तर सोडा. आणि म्हणून मी आपल्याला सांगतो, आता मुंबई महापालिकेची निवडणूक, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येतील. मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार, मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार, मराठी माणसाचं नाव घेणार. मराठी माणसाला हद्दपार कोणी केलं? कुणामुळे तो मुंबई बाहेर फेकला गेला? याला जबाबदार कोण? कधी आत्मपरीक्षण केलं? मी सांगतो, मुंबई महाराष्ट्रापासून कुणाच्याही 7 पिढ्या खाली आल्या, कोणी माईकाला आला तरी मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी होऊ शकत नाही, होऊ शकत नाही. आणि म्हणून मुंबई महाराष्ट्राची, मुंबई मराठी माणसाची, कोणीही आणि मुंबई महाराष्ट्राची, मराठी माणसाचीच राहणार. आणि आता निवडणुकीसाठी तुम्हाला हे प्रेम उतू आलंय. तुमची आता जी काय रेकॉर्ड आहे ती घिसीपिटी झालेली आहे. ती आता कोणी ऐकणार नाही, त्याच्यावर कोणी विश्वास ठेवणारही नाही. आणि म्हणून मुंबईकर जो बाहेर गेलाय, त्या मुंबईकराला पुन्हा इकडे आणण्याचं काम शिवसेना केल्याशिवाय राहणार नाही. आणि यासाठी आपण एसआरएचे रखडलेले प्रकल्प, माडाचे रखडलेले प्रकल्प आपण सुरू करतोय. रमाबाई आंबेडकर नगर 17,000 घरांचा प्रकल्प आपण पुढे नेतोय एसआरए आणि MMRDA ला घेऊन. याच एकनाथ शिंदेने मुख्यमंत्री असताना 160 कोटी रुपयाचा भाड्याचे चेक त्या रमाबाई आंबेडकर नगरच्या रहिवाशांना दिले. त्यांच्या डोळ्यात अश्रू पाहिले. त्यांना वाटलं आम्हाला घरही नाही, भाडंही नाही, काही नाही. पण तो प्रकल्प पुढे जातोय. आणि म्हणून मुंबईमध्ये रस्ते काँक्रीटचे करण्याचा निर्णय आपण घेतला. प्रधानमंत्री मोदीजीने सांगितलं, मुंबईला फिनटेक कॅपिटल करण्याची घोषणा त्यांनी केली. 9 तारखेला ग्लोबल फिनटेक चा मोठा कार्यक्रम देखील होणार आहे. मुंबई या ठिकाणी तरुणांच्या हाताला रोजगार मिळाला पाहिजे. महाराष्ट्र आपला GDP मध्ये नंबर 1 आहे. महाराष्ट्र विकासामध्ये नंबर 1 आहे. महाराष्ट्र आपला स्टार्टअप मध्ये नंबर 1 आहे. महाराष्ट्र परदेशी गुंतवणुकीत नंबर 1 आहे. महाराष्ट्र हा इंडस्ट्री फ्रेंडली स्टेट झालेला आहे. आणि म्हणून युवकांना देखील पुढच्या 5 वर्षात 40 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक, 50 लाख रोजगार या ठिकाणी हे शासनाचं धोरण आहे. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की UPA सरकार हे 10 वर्षामध्ये भ्रष्टाचाराचा कळस गाठला त्यांनी. 2014च्या पूर्वी बघा, 2G स्पेक्ट्रम, कॉमनवेल्थ घोटाळा, हमका घोटाळा, चारा घोटाळा, कोळसा घोटाळा, सगळे घोटाळे होते.
2014 नंतर बघा, प्रधानमंत्री मोदीजींनी सत्ता हाती घेतल्यानंतर सगळे घोटाळेबाज जेलमध्ये गेले, तुरुंगात गेले आणि देश पुढे चाललाय. देश आर्थिक महासत्तेकडे चाललाय. 11व्या नंबरवरून 4थ्या नंबरला आलाय, 3ऱ्या नंबरवर येतोय आणि एकही भ्रष्टाचाराचा आरोप प्रधानमंत्री मोदीजींवर करण्याची हिम्मत केली नाही. मी अभिमानाने सांगतो, बेदाग प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा देखील आम्हाला सार्थ अभिमान आहे. आणि म्हणून आम्ही दिल्लीला जातो. तुमच्यासारखे 10 जनपदला मुजरे करायला जात नाही. पैसे महाराष्ट्राच्या विकासाला आणायला जातो. आम्ही महाराष्ट्राच्या विकासासाठी पैसे आणायला जातो. आणि 10 लाख कोटी रुपये जे आले महाराष्ट्राच्या विकासासाठी केंद्राने दिले. बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण कोणी केलं? राम मंदिर बांधण्याचं अयोध्येमध्ये बाळासाहेब म्हणाले, मला एक दिवस प्रधानमंत्री बनवा, मी राम मंदिर बांधेन आणि काश्मीरचं 370 कलम हटवेन. कोणी हटवलं? त्यांना तुम्ही टीका करताय. अरे मोदीजीने बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण केलं, त्यांच्यावर टीका करताय. आणि म्हणून मी आपल्याला सांगतो की बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण करण्याचं काम, या झोपडपट्टी विकास, 40 लाख लोकांना मोफत घरं देण्याचं स्वप्न बाळासाहेबांचं होतं. माझ्याकडे गृहनिर्माण खातं आहे. हा एकनाथ शिंदे बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही, हा देखील शब्द देतो. तुम्ही एखादरी गिरणी कामगाराला घर दिला? या एकनाथ शिंदेने मुख्यमंत्री असताना 12,000 लोकांना घर दिलंय. 1 लाख गिरणी कामगारांना घर आमचं महायुती सरकार दिल्याशिवाय राहणार नाही.